भयकथा झापटलेली जागा. रत्नागिरीजवळच्या एका छोट्याशा गावात एक जुना वाडा होता. गावकरी त्याला झापटलेली जागा म्हणायचे. सूर्य मावळल्यानंतर तिथे कोणीच फिरकत नसे. म्हणे, तिथे रात्री दिवे आपोआप लागतात आणि कोणीतरी खिडकीतून बघतं. प्रतीक आणि त्याचे 3 मित्र गावात सुट्टीसाठी आले होते. गावक्यांनी कितीही इशारे दिले तरी त्यांना उत्सुकता आवरली नाही. अरे, आपण फक्त बघून येऊ. काही नसतं असलं, प्रतीक म्हणाला. रात्री 10:30 वाजता ते वाड्याकडे निघाले. चंद्रप्रकाशात तो वाडा अजूनच भयानक दिसत होता. तुटलेली खिडकी, कर्कश आवाज करणारे दार आणि अंगणात उभं कोमेजलेलं वडाचं झाड. दार ढकलताच ते चर्रर आवाज करत उघडलं. हात पूर्ण काळोख. फक्त त्यांच्या मोबाईलच्या टॉर्चचा उजेड. अचानक वरच्या मजल्यावर पायांवरून धडधड आवाज आला. कोण आहे? एक मित्र घाबरत म्हणाला. उत्तर नाही. पण पायांवरून कोणीतरी सावकाश खाली उतरू लागलं. टप टप टप. त्यांच्या टॉर्चचा प्रकाश जिन्यावर पडला, पण तिथे कोणीच नव्हतं. क्षणात थंड वारा सुटला. खिडक्या आपोआप आपटायला लागल्या. दरवाजा धाडकन बंद झाला. प्रतीकच्या मोबाईलचा प्रकाश अचानक बंद पडला. पूर्ण अंधार. आणि मग त्यांच्या कानाजवळ कुणीतरी कुजबुजलं. माझ्या घरात का आलात? प्रतीक थरथरला. त्याने धाडस करून टॉर्च पुन्हा चालू केली. समोर भिंतीवर एक जुना फोटो लटकत होता आणि त्या फोटोतील माणसाचे डोळे हळूहळू लाल होत होते. मित्रांनी किंचाळत दाराकडे धाव घेतली. पण दार उघडत नव्हतं. अचानक वरच्या मजल्यावरून एक काळी सावली वेगाने खाली झेपावली आणि त्यांच्या समोर उभी राहिली. तिचा चेहरा नव्हता, फक्त खोल काळी पोकळी. जा, नाहीतर कायमचे इथेच राहाल, ती भेसूर आवाजात म्हणाली. क्षणात दरवाजा आपोआप उघडला. ते सगळे धावत गावात पोहोचले. मागे वळून पाहिलं तर वाड्याच्या वरच्या खिडकीतून एक सावली त्यांच्याकडे पाहत उभी होती. दुसऱ्या दिवशी गावक्यांनी सांगितलं, त्या वाड्यात पूर्वी एक कुटुंब राहत होतं. आग लागून सगळे मृत्युमुखी पडले. पण घरमालकाची आत्मा अजूनही त्या वाड्याचं रक्षण करते. आजही सूर्य मावळला की त्या वाड्यात दिवा लागतो आणि खिडकीतून लाल डोळे बाहेर पाहत असतात. तुम्ही जर कधी त्या गावात गेलात तर त्या वाड्याजवळ जाण्याची चूक करू नका.